प्रतिष्ठानाचे शिलेदार आणि सर्व माता भगिनी यांच्या साक्षीनं रायगड मी मराठी प्रतिष्ठान सेवा सन्मानार्थ पुरस्कार सोहळ्याला आपण आता काही वेळातच आपण चालू करणार आहोत। मी सन्माननीय व्यासपीठाला विनंती करतोय, त्या व्यासपीठावर बसलेले सर्व समाजसेवक, राजकीय मंडळी, त्यानंतर रायगड मी मराठी प्रतिष्ठानाचे सर्व शिलेदार या उपक्रमाकरिता सेवा सन्मानार्थ पुरस्काराकरिता या मंचावर आसनस्थ झालेले सन्माननीय माजी आमदार काटे साहेब, त्यानंतर गोरेगाव नगरीचे स्फूर्तिदायी व्यक्तिमत्व सन्माननीय समीरजी देसाई साहेब, त्यानंतर युवा नेतृत्व आमचे सुधीरजी लाड साहेब, त्यानंतर एक सेवेमधलं एक व्यक्तिमत्व म्हणजे चोरगे साहेब, यानंतर एक हक्काचा माणूस सन्माननीय मेसरी साहेब, यानंतर या व्यासपीठाकरिता सेवा सन्मानार्थ पुरस्काराकरिता ज्यांचं नामांकन रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या वतीने केलं गेलेलं आहे असे सन्माननीय सुभाषजी राणे साहेब, त्यानंतर सन्माननीय ऍडव्होकेट जगदीशजी जायले साहेब, त्यानंतर समाजसेवेमधलं आमचं व्यक्तिमत्व आमचे दादा प्रदीपदादा दिवेकर, त्यानंतर विविध पुरस्कारांनी सन्मानित असलेले सन्माननीय कृष्णाजी माडिक साहेब, मतीनजी सनगे साहेब, रायगड मराठी प्रतिष्ठानाचे संस्थापक आदेशजी लाड, यानंतर रायगड जिल्हा परिषद कृषी सभापती सन्माननीय बबनजी मानवे साहेब, संपूर्ण व्यासपीठावर उपलब्ध असलेले सर्व मान्यवर यांच्या साक्षीनं आपण दीप प्रज्वलनाकरिता मी समस्त मान्यवरांना मी विनंती करतो या कार्यक्रमाकरिता येण्यासाठी सन्माननीय रायगड मधलं युवा नेतृत्व अनिकेतजी तटकरे साहेब हे काही वेळातच इथे उपस्थित असणार आहेत, पण मी व्यासपीठावर सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनाकरिता आपण सर्वांनी पुढे यायचं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। समस्त उपस्थित असलेल्या आमच्या सदस्यांपैकी आणि उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष आणि सर्व शिक्षकांपैकी कुठेही आवाज येत नाही, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। यानंतर सन्माननीय काटे साहेबांना विनंती करेन की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पार्पण करायचं आहे। शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा। जय भवानी, जय भवानी। यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी मी आशिषजी बने साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना द्यायची आहे। उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांना विनंती करतोय की त्यांनी मानवंदना देताना सर्वांनी उभं राहायचं। आस्ते कदम
श्रीपती अष्टावधान जागृता अष्टप्रधान वेष्टिता न्यायालंकार मंडिता राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतस सुवर्ण सिंहाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 राजशिव छत्रपती महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की राजमाता जिजाऊ माते की हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव जय भवानी जय भवानी इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा दहा दिशांनी गुणजनाले सभा मंडपी स्वागत झाले दहा दिशांनी गुणजनाले सभा मंडपी स्वागत झाले पूर्वनियोजित पूर्वघडन पूर्वनियोजित पूर्वघडन सावरल्या नजरा सावरल्या नजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी सा नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी सा शिल्पकार हो सारे कल्प शिल्पकार हो सारे कल्प जीवन या समरा जीवन या समरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा त्यानंतर समाजसेवी सभापती सहाय्यता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वानंदी कामतसाहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा रायगड मराठी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वागत स्वागत स्वागत. मी सर्व सदस्यांना आणि इथे उपस्थितांना विनंती करतोय की टाळ्यांच्या गजरात आपल्याला मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय अनिकेत तटकरे साहेब यांचं रायगड मराठी प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. मी सन्माननीय बाईला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर सहाय्यता फाउंडेशनचे आमचे सहकारी आणि मार्गदर्शक सन्माननीय स्वानंदी कामत साहेब यांचं सुद्धा रायगड मराठी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा रायगड मराठी प्रतिष्ठानाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. रायगड मराठीची स्थापना 30 सप्टेंबर 2018 रक्तदान शिबिराचं आपल्याला महत्व सांगत होतो आणि प्रतिष्ठानाचं कार्य सांगत असताना प्रत्येक सदस्याला उपस्थित असणाऱ्या त्या सदस्यांना सुद्धा काही अनुभव आलेलाच आहे. सन्माननीय स्वतः प्राधिकरण दिवेकर सांगतील रक्तदानाची गरज वाचली होती प्रतिनिधीला. त्यांनी एक मेसेज
सोहळा आपण इथे करणार आहोत. मी प्रतिष्ठानाचे आणि विलास कुमार यांना विनंती करतो की सन्माननीय साहेबांचा आपण सत्कार करायचा. विनंती करतो की त्यांनी मनवे साहेबांचा सत्कार करायचा. त्यानंतर बबनजी मनवे साहेबांचा त्यानंतर कार्य तुम्ही कोणतंही करा पण त्याच्यात सेवा असली पाहिजे. आपल्या ज्या शहरांची नावं घेतो त्यांनी लवकर स्टेजकडे यायच्या. ज्यांची शिस्त सत्कार करण्यासाठी मी दर्शन पवार आणि विपुल गायकर यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे. यानंतर रायगड मराठी प्रतिष्ठानाचं कार्य पाहून तुम्ही कार्य कोणताही हातात घ्या. मी समाजसेवक मतीनजी संघे युवा नेतृत्व आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी निशांत अधिकारी आणि संजय लाड
त्यानंतर सन्माननीय सौ पूजा प्रदीप दिवेकर मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी सुनीता वरणकर मॅडम आणि श्वेता तटकरे यांना मी विनंती करतोय की त्यांनी मॅडमचा त्यानंतर त्यानंतर या व्यासपीठावर मान्यवर उपस्थित असलेल्या सौ प्रतिभा मोरे मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी यशोमती लाड मॅडम आणि त्यानंतर एक युवा नेतृत्व बोरिवलीमधील सन्माननीय सिद्धेजी पाटेकर साहेब यांचाही सत्कार करण्यासाठी यानंतर कार्यक्रमाला विलंब होते. प्रतिष्ठान मोठं आहे. प्रत्येक तालुक्यातले प्रत्येक जिल्ह्यातल्या सदस्यांनी एक एक प्रतिनिधी दिलेला आहे. मी व्यासपीठाची दिलगिरी व्यक्त करतो कारण यासाठी प्रत्येक सदस्याने की माझा कोणतरी इथं आलेला आहे त्याचा सत्कार व्हायला पाहिजे या कारणासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. प्रत्येकाचा सन्मान व्हावा हा रायगड विमान आणि प्रतिष्ठानचा कार्याचा उल्लेख आपण प्रत्येक कार्यामधून देत असतो. या ठिकाणी संतोषजी अब्दुल साहेब पुरस्कर्ते सेवा सन्मानाचा पुरस्कार सोहळा यांचं सुद्धा मी रायगड विमान आणि प्रतिष्ठानाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर प्रतिष्ठानाच्या वतीनं आपण विविध उपक्रम घेत असतो. त्यामध्ये आता 7 सप्टेंबरला थोडस मागे सगळ्यांनी इकडे समोर सगळ्यांचं लक्ष. आज या सेवा सन्मान पुरस्काराचं औचित्य साधून आता काही दिवसातच 25 दिवसांमध्ये मला वाटतं गणरायांचं आगमन होणारच आहे. तत्पूर्वी आपण या आरती संघाचं रायगड मराठी प्रतिष्ठानाकडे सन्माननीय सगळ्या मान्यवरांच्या हातून प्रकाशन केलेलं आहे. धन्यवाद. ईश्वर प्रतिष्ठानाचा सत्कार सोहळ्यासाठी सन्माननीय दीपकजी रामाणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी दुर्गेश्वर प्रतिष्ठान च्या सर्व प्रतिनिधींचा आपण सन्मान करणार आहोत. कैलासजी गायकर, अमोलजी चिमन यांना विनंती करतो की यांनी सुद्धा सोबत यायचं आहे. एका फ्रेम मध्ये ना या साईडला थोडंसं मागे थोडं मागे. त्यांचं कार्य आपण पीपीटीवर दाखवलेलंच आहे. जे करण्याची कृपा करावी. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विठोबाजी महाडिक, नथुराम गायकर साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी सुद्धा सिद्धेजी पाटेकर युवा नेतृत्व यांनाही विनंती करतो की त्यांनी यांचा सन्मान करायचा आहे. कोकण दिवा आंबे सह्याद्रीचे शिलेदार
थोडंसं क्रॉस नाही करा ना सर. सगळ्यांचे चेहरे पुढील सत्कार अजून एक चंद्रगड मावळा प्रतिष्ठान चे काही सदस्य आलेले आहेत. त्यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी आपण वसंतजी चोरगे साहेब चंद्रगड मावळा प्रतिष्ठान यांचा सत्कार करायचा आहे. सेंटर अजून इकडे सगळ्यांनी का लाईन सगळ्यांचे चेहरे दोघे तिकडे इकडे नाही. या सोहळ्याकरिता कुणबी समाज पुरस्कर्ते सन्माननीय सुरेशजी भुवड इथे इकडे सगळ्यांचं लक्ष इकडे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यायचं. पुढे यायचं आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी सन्माननीय कृषी माजी सभापती बबनजी मानवे साहेब, विकास शिरवाडकर साहेब, त्यानंतर अजय श्रीकामे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. प्रमुख पाहुणे आणि जे अध्यक्ष ग्रामस्थांचे आले त्या सगळ्यांचा आम्ही सगळ्यांचा शुद्ध शब्दसुमनाने स्वागत करत आहोत. याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. आलेले सगळे मान्यवर हे आमचेच आहेत आणि आपलेच आहेत, पण या प्रतिष्ठित व्यक्तींचं जे टाइम महत्व थोडंसं घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांचा शुद्ध शब्दाने आम्ही सन्मान करत आहोत. त्याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. हा कार्यक्रम आपलेपणाचा आहे. हा कार्यक्रम समाजसेवेची जाण असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. ज्या शिलेदारांनी एक समर्पण सेवेसाठी दिलेलं आहे. ही वाटचाल आहे. ज्याला वाटतं खरोखरच मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेचा कार्य हे तळागाळापर्यंत गेलं पाहिजे. रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये पोहोचलेला आहे. रत्नागिरीमध्ये सुद्धा आपण आता आपलं कार्य पोहोचवलेलं आहे. पुण्यामध्ये सुद्धा आपले काही प्रतिनिधी आहेत. साताऱ्यामधले काही सदस्य आपल्यामध्ये आहेत. असं कार्य आपलं पाहून काही सदस्य या रायगड विमानी प्रतिष्ठानामध्ये सदस्य झाले. त्या प्रत्येकाने आमच्यासाठी हा सोहळा फार मोठा आहे. कारण त्याचा एकच इथला प्रत्येक सदस्य आपल्या ज्या नोकरी धंद्यामध्ये कमवलेल्या पैशातला 1 रुपया या प्रतिष्ठानासाठी देतो. कशासाठी देतो तर तो सेवेसाठी देतो, समाजसेवेसाठी देतो. पण तो सदस्य तो कोणत्या संस्थेमध्ये काम करतोय, तो नक्की करतो काय, ही संस्था काय करते, याच्यासाठी ज्या सदस्यांना ज्या मान्यवरांना इथे आमंत्रित केलं, मी त्यांची खरोखरच दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मी या सर्वांचं शब्द सुमनाने रायगड विमानी प्रतिष्ठानाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. बंधूंनो, प्रत्येकाचा सत्कार करणं, तुम्ही आलात हाच आमचा सत्कार आहे, हाच तुमचा सत्कार आहे.
कारण तुमची उपस्थिती असल्याकारणाने ह्या मंचाला एक वेगळं वळण आलेलं आहे. इथून येणारा प्रत्येक सदस्य, इथे आलेला मान्यवर ह्याची उपस्थिती आणि तुमची उपस्थिती ह्याचा संगम होऊन आपण सेवा सन्मानार्थ पुरस्कार सोहळा 2024 ज्यासाठी आपण इथे उपस्थित आहात तो सोहळा या घटिकापर्यंत आपण आलेला आहोत आणि तो सोहळा आपण इथे आता सुरुवात करणार आहोत. या सोहळ्यासाठी रायगड मराठी प्रतिष्ठानानं काही नामांकन करण्यासाठी एक क्रायटेरिया केला होता. बरेचसे मंडळींना इथे विविध पुरस्कार मिळालेले आहेत, पण हा पुरस्कार आपल्या संस्थेचा आहे, आपल्या लोकांना मिळाला पाहिजे. त्यांची नावं कुठेही येत नाही, त्यांचं कार्य फार मोठं आहे, हा एकमेव उद्देश आहे यामध्ये. त्यासाठी सन्माननीय पुरस्कर्ते कृष्णाजी महाडिक साहेब विविध पुरस्काराने सन्मानित आहेत, पण एक आमचा माणूस आपलेपणाचा कोणताही काम कोणतीही योजना आपल्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हा एकमेव उद्देश असतो. काम करत असताना ज्या वेळेला साहेबांची भेट झाली त्यांनी एकच सांगितलं की सेवा ही निस्वार्थ असायला पाहिजे. तुमचं कार्य काय? आम्ही संपूर्णतः कार्याची जी पोच पावती होती ती त्यांना दिली. त्यानंतर त्यांनी सांगितले की या सोहळ्यासाठी तुम्ही आमचं नाव घेतलं, मी जरूर यासाठी उपस्थित राहील. तर सन्माननीय महाडिक साहेब यांचा सेवा सन्मानार्थ पुरस्कार सोहळा 2024 साहेबांना जाहीर झालेला आहे. त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्माननीय रायगड युवा नेतृत्व अनिकेत भाई तटकरे, एक राजकीय विचार सन्माननीय संतोष जांभरे साहेब, एक समाजसेवेचा विचार आदेशजी लाड साहेब, एक युवकांचा आवाज प्रफुल्लजी तटकरे, सदस्य प्रतिष्ठानचे आणि आमच्या प्रतिष्ठानाच्या अध्यक्षा एक महिला शक्ती, हा संपूर्णतः संगम होऊन सन्माननीय महाडिक साहेबांचा आपण या पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. वह दीपक है जो तूफान में भी जला करते हैं, यूं तो उजलों में शीशा भी दमका करते हैं, पर आप जो हीरे हैं जो अंधेरों में भी चमका करते हैं. सन्माननीय श्री कृष्णाजी तुकाराम महाडिक साहेब, मुक्काम बोरीचा माळ, तालुका तळा, जिल्हा रायगड. घार विंडते आकाशी, परी चित्त तिचे पिलांपाशी. या उक्तीनुसार आपण समाजातील दुर्बल, पीडित, शोषित गरजूंना तसेच सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम, सामाजिक कार्यक्रम, वैयक्तिक किंवा सामाजिक पातळीवर मदतीसाठी निस्वार्थपणे कार्यतत्पर राहून आपण गेली अनेक वर्ष कार्य करीत आहात. 28 वर्ष नाना पाटकर स्मृती समिती या सामाजिक संस्थेच्या पदावर कार्यरत राहून त्यांच्या माध्यमातून आपण आरोग्य, शिक्षण आणि पाणी या क्षेत्रात अविरतपणे काम करत असून काम नव्हे तर कर्तव्य या जाणीवेतून आपणाकडून होत असलेले कार्य हे कोणत्याही व्रतापेक्षा कमी नाही. आपले कार्यक्षेत्र हे कुटुंब समजून सदृढ, सक्षम आणि निकोप समाज निर्मितीसाठी आपण अमूल्य योगदान दिले आहे. आतापर्यंत आपण ग्रामीण, दुर्गम भागातील अनेक शाळांना नवसंजीवनी देण्याचे महान कार्य केले आहे. अनेक गावांचे पाणी प्रश्न प्रामुख्याने सोडविले आहेत. समाजातील लोकांना वैद्यकीय सेवा पुरवून लोकांचे हित प्राणपणाने जपण्याचे महान कार्य देखील आपण करत
योजना दूत म्हणून आपण महत्वाची भूमिका बजावली आहे. आपल्या कार्याच्या गौरवार्थ आजपर्यंत आपणास 11 पुरस्कारांचा बहुमान मिळाला आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपण कर्मयोगी आणि समर्पित पिढीचे प्रतिनिधी आहात. आपल्या अथक परिश्रमांची, उच्च वैचारिक भूमिकेची आणि गतिमान सौफीर यशस्वी कार्याची विशेष दखल घेऊन रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने आपणास सेवा सन्मान आदर्श समाज समिती आणि जनहितार्थ क्षेत्रात यापुढेही असेच भरीव समाज कार्यासाठी आपल्याला शुभेच्छा. अभिनंदन. धन्यवाद. प्रत्येक वाडी वस्तीतला मुलगा शिक्षणासाठी पुढे यायला हवा, तो शिकायला हवा, हे ज्यांचं वाक्य असतात असे सन्माननीय प्रदीपदादा दिवेकर यांचा आपण सत्कार करण्यासाठी सन्माननीय समीरजी देसाई साहेब, यानंतर सुजाता पाटेकर मॅडम, यानंतर दादांबरोबर सोबत सौ दिवेकर मॅडम, त्यानंतर मी समीर टाकळे, विठ्ठलजी दिवेकर साहेब, दिनेश वरणकर साहेब त्यांना विनंती करतो की आपण दादांचा सत्कार करायचा आहे. प्रदीपदादा दिवेकर यांचा इथे सन्मान होत आहे. हा समस्त वसळा तालुका नसून समस्त रायगडवासियांसाठी सन्मान आहे आणि आम्ही खरोखरच त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. कारण की दादांचं कार्य इकडे वाखाणण्या करून आहे. दादाने आतापर्यंत वर्ष 50 गावापासून ते 10 तालुक्यापासून ते रायगड जिल्ह्यापर्यंत त्यांनी चालवलं आहे आणि त्यांचा तिथे मान सन्मान होत आहे. आणि त्यासाठी मला तर समीर देसाई साहेब असतील, सुजाता पाटेकर मॅडम असतील आणि विठ्ठल देवेकर, आमचे समीर टाकले, दिनेश वरणकर साहेब स्वतः त्यांचा सत्कार करत आहे, स्वतः गायकर साहेब. आणि खरं तर दादांबद्दल बोलावं थोडं कमी, थोडक्यात दादांबद्दल माहिती आता भूमिका आपल्याला सांगेल. 2024 यदि समाज अपने युवाओं को शिक्षित करेगा तो उसकी जड़ें और मजबूत होंगी. सन्माननीय श्री प्रदीप जी महादेव दिवेकर साहेब, मुक्काम पोस्ट पाष्टी, तालुका म्हसळा, जिल्हा रायगड. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण क्षेत्राचे महत्त्व ओळखून आपण शिक्षणापासून समाजातील कोणीही विद्यार्थी वंचित राहू नये. समाजातील मुले शिकावी, सुसंस्कृत व्हावी, उच्च शिक्षित व्हावी. त्याचबरोबर आई वडील, गुरुजन आणि परिसर सुद्धा या मुलांच्या कर्तृत्वाने पुलकित व्हावा. या उदात्त हेतूने आपण अखंड धडपडीने कार्य करत आहात. आपल्या या अलौकिक कार्याच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना आपल्या इच्छित ध्येयपूर्तीकडे पोहोचविले आहे. ग्रामीण दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये शैक्षणिक उपक्रम राबवून जनसामान्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिल्याने त्यांना जडणघडणी व त्यातूनच त्यांचे जीवनमान उंचावण्याचे मोलाचे कार्य आपल्या हातून घडत आहे. आपल्या शैक्षणिक कार्यामुळे भविष्यातील सक्षम पिढी निर्माण होण्यास मोलाची मदत होत आहे. आपल्या हातून असेच विद्यादानाचे पवित्र कार्य घडत राहो या सदिच्छा. रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने आपणास प्रोत्साहन व भावी वाटचालीस प्रेरणादायी कार्य प्रेरक अशा सेवा सन्मानार्थ पुरस्काराने सन्मानित करत आहोत. अभिनंदन. ताते साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी साहेबांचा सत्कार करायचा आहे. त्यांच्यासोबत सन्माननीय जयजी भोईर, माणगाव तालुका अध्यक्ष अनिश खेडेकर, यानंतर ऋषाली आमच्या महिला प्रतिनिधी यांनाही विनंती करतोय की त्यांनी पुढे यायचं. हर्षाली दिवेकर.
सन्माननीय श्री सुभाषजी यशवंत राणे साहेब, मुंबई मालाड पूर्व. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. पंचतत्वांचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी आपण अनेक वर्षांपासून काम करत आहात. पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल यासाठी आपण अनेक सामाजिक उपक्रम हाती घेऊन जनजागृतीच्या माध्यमातून समाजातील लोकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले आहे. पर्यावरणीय समस्याबद्दल आपण अधिक जागरूकता निर्माण केली आहे. आपण आपल्या माध्यमातून अनेक प्रतिष्ठान, संस्था आणि संघटना यांना विविध प्रकारच्या वृक्षाचे वाटप करून वृक्षारोपण सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यावरणासंबंधी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्याचे कार्य केले आहे. आपण हे सातत्यपूर्ण कार्य पुढेही अधिक जोमाने करत राहावे. आपणास अधिक काम करण्याची प्रेरणा वृद्धिंगत व्हावी. आपले निस्वार्थपणे कामच या सन्मानास पात्र ठरले आहे आणि याची पोच म्हणून रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने आपल्यासारख्या यथोचित व्यक्तिमत्वास सेवा सन्मानार्थ पुरस्कार प्रदान करीत आहोत. आपण ते स्वीकारून आम्हास उपकृत करावे. धन्यवाद. यानंतर पुढील पुरस्कर्ते रक्तदान सर्वश्रेष्ठ दान. आतापर्यंत बऱ्याचशा संघटनेच्या माध्यमातून ज्यांचं कार्य रक्तदान शिबिर आयोजित जे करतात अशी ज्यांची ओळख आहे रक्तदाते, सन्माननीय संतोषजी अबुल साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी सन्माननीय स्वानंदजी कामत साहेब, सिद्धेशजी पाटेकर साहेब, रत्नागिरी अध्यक्ष आशिषजी बने साहेब, त्यानंतर अन्वी खेडेकर मॅडम आणि जयदीप बांद्रे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं. संतोष अब्दुल साहेब, कधीही त्यांना रात्री आपण आपली फोन करा, ब्लड डोनेशन असेल किंवा वैद्यकीय सेवा असेल, संतोष अब्दुल साहेब नेहमी असतात. म्हणूनच त्या काळात सोबत त्यांची टीम आहे. वैद्यकीय सेवेतून सामाजिक परिवर्तन हे उद्दिष्ट समोर ठेवून आपण समाजसेवेचा मंगलदीप अखंडित अविरतपणे तेवत ठेवला आहे. आपण रक्तदान शिबिर, रुग्णांना मोफत टिफिन सेवा, वैद्यकीय सेवा तसेच समाजातील लोकांचे अनेक प्रश्न सोडविले आहेत. असे विविध उपक्रम हाती घेऊन समाजभान कसे राखावे याचा आदर्श आपण घालून दिला आहे. आपण वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना विविध गरजूंना दिलासा आणि आत्मविश्वास मिळेल अशा प्रकारचे कार्य केले आहे. रुग्णसेवेचे पवित्र कार्य करत असताना सेवा हाच केंद्रबिंदू मानून आपण कार्यरत राहिलात. या प्रयत्नांमुळे अनेकांना नवसंजीवनी मिळाली असून हा गौरव म्हणजे त्यांच्यासाठी आपणाबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता होय. वैद्यकीय क्षेत्रात आपण समाज उन्नतीसाठी प्रयोगशील असे काम केले आहे आणि आजही करीत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या समाज कार्याच्या व्रताचा सन्मान म्हणून रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने आपणास सेवा सन्मानार्थ पुरस्कार प्रदान करीत आहोत. आपण करीत असलेल्या कार्याला रायगड मी मराठी प्रतिष्ठानाकडून मनपूर्वक शुभेच्छा. आपणास पुढील वाटचाली शुभेच्छा. अभिनंदन. अशा व्यक्तिमत्वाचा आपण
प्रत्येक सदस्याच्या तोंडामध्ये एक नाव होतं की हा पुरस्कार आपल्या सदैव प्रत्येक कार्यामध्ये फुलाची पाकळी प्रत्येक कार्यामध्ये खांद्याला खांदा लावून मी तुमच्या सोबत आहे, मी कोणी मोठा नाही, सेवा करण्यासाठी समाजसेवा करण्यासाठी मी तुमच्या सोबत, तुमचं कार्य मला आवडतं. हे ज्यांच्या वेळोवेळी ज्या वेळी भेट होती त्या त्यावेळी त्यांच्या मुखातून एकच वाक्य असतं, सेवा करा, निस्वार्थ सेवा करा, तुम्हाला कुठेही काय लागलं तर मी तुमच्या पाठीशी आहे. असे सन्माननीय उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट सन्माननीय जगदीशजी जाले साहेब त्यांचा सत्कार करण्यासाठी मी सन्माननीय मेस्त्री साहेब, त्यानंतर शांताराम गायकर. तर समाजासाठी खूप असं चांगल्या गोष्टी करत असतात आणि वेळोवेळी आमच्या कोणत्याही कार्यक्रमाला कोणत्याही प्रोग्रामला ते आवर्जून उपस्थित असतात. असे ॲडव्होकेट जगदीश जायले साहेब. मुंबई गोरेगाव पूर्व. जनसेवा ही खरी ईश्वर सेवा. निस्वार्थ भावनेने केलेली सेवा ही ईश्वर पूजेपेक्षा श्रेष्ठ असते. समाजातील दुर्बल, पीडित, शोषित गरजूंना तसेच सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम, सामाजिक कार्यक्रम, वैयक्तिक किंवा सामाजिक पातळीवर मदतीसाठी निस्वार्थपणे कार्यतत्पर असणारे आपले नेतृत्व सर्वश्रुत आहे. समाजाप्रती आपली असलेली निष्ठा आणि प्रेम यामुळेच आपण समाजाच्या विविध क्षेत्रात वैविध्यपूर्ण काम केले आहे. भावी पिढीला देखील आपल्या कार्यकुशलतेच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी अशी मार्गदर्शक प्रतिमा हीच आपल्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख आहे. आपल्यासारख्या सृजनशील व्यक्तिमत्वाचा यथार्थ गौरव करताना आम्हास अतिव आनंद होत आहे. आपल्या या उल्लेखनीय कार्याबद्दल रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने आपणास सेवा सन्मानार्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा. व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि उपस्थित या सोहळ्यात उपस्थित राहिलेले सर्व समाज बांधव. रायगड मी मराठी प्रतिष्ठान या प्रतिष्ठानचा ब्रीद वाक्य असं आहे, वसाहत संस्कृतीचा ध्यान जनसेवेचा. रायगड मी मराठी प्रतिष्ठान याचे संस्थापक श्री आदेश लाड आणि एका दुर्गम डोंगराळ गावामध्ये, गावाचं नाव सुद्धा आहे डोंगरोळी गौरवाडी, आणि या गावातून या प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ होती. सुरुवातीलाच त्यांनी आपल्या गावातील पंचक्रोशीतील लहान जे ज्यांचं वय असं शालेय जीवनामध्ये ते जीवन जगत होते अशा सवंगड्यांना एकत्रित घेऊन त्यांनी आपल्या कार्यास सुरुवात केली. आणि आज हे कार्य त्यांनी ज्यावेळी स्थापन केलं होतं त्याचं आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठानचं जे कार्य आहे, कार्य यासाठी एक विशेष आपल्याला मी रायगड प्रतिष्ठानच्या अध्यक्ष संस्थापक यांना आवाहन करेल की आपल्या कार्याचं कार्य यासाठी एक स्पेशल विशेष तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन करा. कारण आपण हे कार्य करत आहात सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, त्याचप्रमाणे औद्योगिक आरोग्य अशा विविध क्षेत्रामध्ये आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण कार्य करत आहात.
कार्य करत असताना आपण सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रातील मंडळींना आपण आमंत्रित करीत असता. आज सेवा सन्मान पुरस्कार सोहळा 2024 अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्तम पद्धतीने त्याचं नियोजन करून सर्व सन्माननीय पुरस्कारकर्ते आहेत त्यांना आपण प्रस्तुत केलेला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा आपला धन्यवाद. गावच्या ठिकाणी आपण विविध कार्य करत असतात. त्याचप्रमाणे आपण मुंबई सारख्या शहरामध्ये सुद्धा अतिशय तळमळीने कार्य करत आहात. जे आपल्या प्रतिष्ठानचे जे सर्व शिलेदार आहेत ते मुंबई यासारख्या शहरामध्ये स्थानिक आहेत. त्यामुळे गावी प्रत्येक वेळ जाणं म्हणजे गावी किंवा ग्रामीण भागामध्ये विविध काम करण्यासाठी तेवढा वेळ असतो. विविध जे उपक्रम होत असतात आणि या उपक्रमामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो. मी आज उपस्थित असलेल्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक सर्व हे पुरस्कर्ते मंडळी जे उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण या रायगड मी मराठी प्रतिष्ठान यासारख्या प्रतिष्ठानला मुंबई सारख्या शहरामध्ये एक अधिकृत असं कार्यालय जर उपलब्ध करून दिलं तर अतिशय मुलाचा आपला हात वाटा असू शकतो. अशा प्रकारे मी आपणास विनंती करतो. कार्यक्रमास विलंब झालेला आहे त्यामुळे आवाज घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद लाड साहेब. आपलं मनोगत हे सर्व व्यासपीठापर्यंत पोहोचलेलं आहे, सदस्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. यानंतर ज्यांचा सोहळा, ज्यांचा सत्कार आपण केला त्यांना प्रत्येकाला आपण वेळेचं भान राखून 2-2 मिनिटं बोलण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे. सर्वप्रथम मी सन्माननीय कृष्णाजी महाडिक साहेब वेळेचं भान ठेवून बोलायचं होतं पण उशीर झालाय. मी पहिल्यांदा रायगड मी मराठी प्रतिष्ठान ह्या संस्थेचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांची जी टीम आहे त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. मंचावर सगळे दिग्गज बसले. आजी माझे आमदार, जे माझे आमदार आहेत ते आता 24ला आजी होतील. आमचे कातेसाहेब भाऊजी माझे देसाई साहेब तुम्हालाही शुभेच्छा देतो. तुम्ही 24मध्ये तिघेजण एकत्र बसा. ही आई जगदंबेला प्रार्थना करतो तुम्हाला तिघांना यश हो. नाही विधानसभा, नगरसेवक नाही, विधानसभा. कारण तुम्ही जिथे काम करता तो माझं बालपण तीननगरी. आरोग्य, शिक्षण आणि पाणी या 3 क्षेत्रात काम करायचा प्रयत्न करतो. यश येतं की नाही मला माहीत नाही, कोण काय बोलतो हे मी बघत नाही. परंतु जे मानवाचा जन्म आलाय थोडासा त्यामध्ये काहीतरी आपण समाजाचे देणे आहोत आणि ते देऊन वर जायचं आहे. त्याच भावनेने थोडंफार करायचा प्रयत्न करतोय. वेळा मी पुन्हा परत सांगतोय मी तेच आटोपता देतो आणि या सगळ्या टीमना मनापासून शुभेच्छा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सन्माननीय ॲडव्होकेट जगदीशजी जायले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नतमस्तक होऊ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सन्माननीय राजकीय क्षेत्रातील व विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवर यांना सुद्धा नमन करून एवढं सांगू इच्छितो की 2018 साली आणि 2024 2018 ते 2024 6 वर्षामध्ये 14 कार्यकारिण्या स्थापित करून एक छोट्याशा वृक्षाचं एक मोठा बलाढ्य वृक्ष बनवलं आणि तुमच्या कार्याची खरी पावती हे भरलेलं सभागृह आणि व्यासपीठावर उपस्थित एवढी मंडळी जे 3 लाईन सुद्धा बनवल्या असत्या तरी कमी पडल्या असत्या. हेच तुमच्या खऱ्या कार्याची प्रगती आहे आणि हीच तुमची कार्याची पोच आहे. प्रत्येक कार्य करण्याकरता राजकीय क्षेत्रामध्ये जाणं जरुरी नसतं. मी वकील व्यवसायाने असलो तरी पण शेवटी मी मनुष्यच आहोत आणि मनुष्याला तर मनुष्याच्या विषयी सेवा करण्याची भावना प्रकट करायची इच्छा असेल
तर ती मनापासून असली पाहिजे. सेवा करण्याकरता कोणतं व्यासपीठ किंवा कार्यालयच पाहिजे असंही नसतं. एखादी व्यक्ती जर आपल्याला रस्त्यामध्ये भेटली आणि ती रस्त्यावर कोणत्या एखाद्या वस्तू मागत असेल आणि तिच्या खिशामध्ये तेवढे पैसे नसतील आणि आपण तीच वस्तू खात असेल, तर त्यावेळेला ती व्यक्ती विचारते की हे किती रुपयाला, आणि त्यांच्या खिशामध्ये तेवढे पैसे नसतात. परंतु आपण त्या गोष्टीचा स्वाद घेत असतो आणि ती व्यक्ती पैशामध्ये खिशामध्ये पैसे नसल्या कारण ती व्यक्ती परत जाते. तर त्यावेळेला तिला बोलवा, त्याला बोलवा आणि 2 पैसे त्याच्यासाठी सुद्धा खर्च करा. तो जो आनंद तुम्हाला भेटेल ती खरी सेवा. जो भुकेला आहे, प्यासा आहे, त्याला तुम्ही द्या, ती खरी जनसेवा. आणि ही जनसेवा करण्याकरता तुम्हाला कोणत्याही कार्यालयाची पुन्हा सांगतो आवश्यकता नसते. नियमितपणे जर ही सेवा केली मनाभावापासून तर निश्चितच आज जो माझा सेवा सन्मानार्थ पुरस्कार म्हणून जो निवड करण्यात आली, हीच खरी पावती आहे जी मी कार्य करतो, लोकांसाठी सेवा करतो. आणि माझी निवड करण्यामागे ज्या आपले रायगड मी मराठी प्रतिष्ठान या संस्थेचे सभासद, त्यांची कार्यकारिणी मंडळी आणि तुमचं सर्व सहकार्य, हेच धन्यवाद. सर्व काही बोलून झाल्यानंतर शेवटी एक महत्वाची गोष्ट असतेच की वेळ द्यायचा की आर्थिक मदत करायची. वेळ देण्याकरता माझ्याकडे जास्त वेळ नसतोच. त्यामुळे मी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने लोकांना मार्गदर्शन करणं, त्यांची सेवा करणं, त्यांना योग्य सल्ला देणं आणि जरूर पडली तर आर्थिक सहकार्य करून त्यांना प्रोत्साहित करणं हे नेहमीच माझं कर्तव्य असतं आणि ते मी माझी सेवा म्हणून समजतो. आज सुद्धा या कार्यक्रमाकरता सुद्धा खर्च झालाच असेल, होईलच. आणि हाच कार्यक्रम नव्हे तर मी रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये बोलवल्यानंतर मी नेहमीच हाजीर असतो. आणि मला खूप आनंद भेटतो की एका अशा संस्थेला मी मदत करतो, आर्थिक म्हणा किंवा कोणताही प्रोत्साहन कार्यक्रम असा, की ह्या संस्थेमध्ये कोणताही व्यक्ती कोणतंही व्यसन करत नाही. आणि मला त्यामुळेच खात्री पटते की मी जर 2 पैशांची मदत केली आहे लोकांना तर तो माझा पैसा व्यर्थ जाणार नाही. नाहीतर खूप मंडळ आहेत, पैसे मागायला येतात, तुमच्याकडून पैसे घेणार आणि तिकडे गेल्यानंतर सांगायची जरूरत नाही. तर हे एक असं मंडळ आहे रायगड मी मराठी प्रतिष्ठान की मी गर्वाने सांगू शकतो की नाही, तुम्ही आर्थिकदृष्ट्या त्यांना मदत करा, निश्चितच त्यांचंही मनोबल वाढेल. आणि म्हणूनच आज इथं मी 15,151 रुपयाचं देणगी स्वरूपात या रायगड मी मराठी प्रतिष्ठानला आर्थिक सहकार्य घोषित करतो. धन्यवाद. आर्थिक मदत जरी केली असली तरी आपले शब्द, आपली उपस्थिती आमच्यासाठी ऊर्जा आहे. जोरदार साहेबांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. आज रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सेवा सन्मान पुरस्कार आणि यासाठी उपस्थित माझे ज्येष्ठ मार्गदर्शक समीर देसाई साहेब, आमचे आदरणीय काते साहेब, अनिकेत तटकरे साहेब उपस्थित, व्यासपीठ आणि त्याचप्रमाणे या रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक माझे मित्र आदेशदादा लाड, त्याच पद्धतीने एक दमदार असं नेतृत्व, ज्यांचं वक्तृत्व फार महान आहे आणि कर्तृत्व देखील चांगलं आहे, असे अध्यक्ष लागलेले आमचे समीरदादा टाकळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं जर आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं, अभिनंदन करायचं. अभिनंदन याच्यासाठी की हा जो दैदिप्यमान कार्यक्रम आपण पाहताय ना, यासाठी ते केवढा पाऊस होता, ते ऊन पाऊस काही पाहत नव्हते आणि आमच्यासारख्या एक एक व्यक्तीला जाऊन ते भेटत होते. आम्ही आपला पुरस्कार करतो, आपण स्वीकार करणार का असं विचारत होतं. आणि फार भर पावसात आम्ही गोरेगावला भेटलो होतो. त्या प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर जो तेज होता, जो या कार्यक्रमासाठी उत्साह होता, तो खूप मोठा होता. आणि म्हणूनच आपलं हे जे प्रतिष्ठान आहे, कमी वेळात आपण फार मोठ्या स्तरावर जाऊन पोहोचलेला आहात आणि आपण या प्रतिष्ठानच्या मार्फत
सर्वात महत्वाचा जो मुद्दा घेतला आपला गोवा हायवेचा, त्याबद्दल देखील आपलं खरोखर मनापासून अभिनंदन करतो. आज आपण आमच्या संत सकुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा पुरस्कार मला देण्यासाठी जे पात्र ठरवलं त्याबद्दल मला आणि माझ्यासोबत जे कार्यरत आमचे 3-3.5 सदस्यांची टीम आहे त्यांना एक आणखी बळ मिळालेलं आहे. जास्त वेळ घेणार नाही, वेळेचं बंधन आहे. फक्त एवढंच सांगतो, उपस्थित रायगड मी मराठी प्रतिष्ठान किंवा अन्य व्यासपीठावरील ज्या व्यक्ती आहेत, जगाच्या पाठीवर या महाराष्ट्रामध्ये कुठेही आपल्याला रक्ताची गरज भासली, कुठल्याही रुग्णाला कुठलीही अडचण असेल, वर्षाचे 365 दिवस आणि दिवसाचे 24 तास आपण या संतोष अब्दुलला हाक मारा, पुढच्या 3ऱ्या मिनिटाला तुमची समस्या संपलेली असेल असं सांगून थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. आपले मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला लाभतच असतं. यानंतर काही कारणास्तव सन्माननीय कातेसाहेब, तुकाराम कातेसाहेब यांना महाराष्ट्राचा आराध्य व छत्रपती शिवरायांना वंदन करतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुजरा करतो. माझे शक्तिस्थान श्रद्धास्थान बाळासाहेबांना वंदन करतो. आज रायगड मी मराठी प्रतिष्ठानतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित आमचे आमदार तरुण तडफदार, जे तरुणांचं जे काही विचार आहेत ते अनिकेत तटकरे साहेबांकडे आहेत, ते मार्गदर्शन करतील. दुसरे माझे मित्र समीरजी देसाई, आमचे भाऊजी कृष्णा माळी, माझा भाऊ सुदेश लाड, आमच्या दळारीच्या नगरसेवका सुजाता पाटेकरताई, व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर, आणि ही जी मेहनत घेते ती खरं म्हणजे त्यांचं नाव घ्यायचं नाही आहे, परंतु मुद्दामच घेतो की संस्थापक आमचा आदेश लाड आहे, अध्यक्ष समीर टाकळे, सचिव प्रफुल्ल तटकरे, उपाध्यक्ष विठोबा महाडिक, दिनेश वरणकर, नथुराम गायकर आणि त्याचे सोबत असलेले सर्व त्यांचे सहकारी. अतिशय चांगला कार्यक्रम. आणि या मुंबईमध्ये या धगाधकीच्या जीवनातून हे असे कार्यक्रम घेतात, ती खूप मेहनत लागतात. आम्ही खाली तळापासून वरती आलेलो आहोत, तर आम्हाला समजतं की एवढी माणसं जमवायला आणि हा मंडळ टिकवायला खूप काय त्यांना त्रास होतो. परंतु अतिशय चांगला कार्यक्रम आपण घेतला, त्याबद्दल आपल्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे आमचा आदेशने मला बरेच टाइम सांगितलं की दादा ये, परंतु चेंबूर आणि गोरेगाव याच्यामध्ये अंतर भरपूर आहे. आता जरा थोडंसं बरं झालंय, 2-3 ब्रिज झालेत म्हणून लवकर येतो. परंतु आज योगायोगाने आलो आणि सर्व तुमचे हे सर्व मुंबईकर मंडळी आणि माझ्या गावची मंडळी यांचा भेट झाली, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. हा कार्यक्रम असाच आपण चालू ठेवा आणि कधीही काही मदत लागली तर मला सांगा. कारण का सुदेश लाड माझा हा भाऊ आहे, हा पुण्याला उपशहर प्रमुख आहे शिवसेनेचा, है ना, उपशहर प्रमुख शिवसेनेचा, तो तिकडे काम करतो. हा आमचा आदेश इथे काम करतो. खरं म्हणजे सांगायचं एवढंच होतं की संस्थापक आहे आदेश संदेश लाड, आणि मी ज्या गावी राहतो, जे माझे मामा होते ते त्याचे आजोबा आहे ना, तुझे आजोबा, अरे विठोबा लाड कोण, आजोबा, हे विठोबा लाड माझे जे मामा होते त्यांनी 18 गावाचा जो समाज आमचा होता त्यांचे ते संस्थापक होते. आणि मला खूप अभिमान आहे की आज आदेश हा अतिशय चांगलं काम करतो. असंच काम करत राहा. काम केल्यानंतर मी सुद्धा खेड्यापाड्यातून आलेलो आहोत. आमचं गाव एकदम डोंगरावरती आहोत. आम्ही गवळी लोक जातो, ते खरं डोंगरावरती राहतो. काया चरवायलासाठी आम्ही जो गेलो तिथे राहिलो. तसं तिथे आम्ही राहिलो डोंगरात, म्हणजे गाडी नाही काय नाही. आता तटकरे साहेबांनी रस्ता बनवलाय, आता जातोय आम्ही. तर अशा आम्ही तर अशा ह्या जीवनातून माझ्या मामाने आमचा समाज 18 गावाचा स्थापन केला, एकत्रित केला मुंबईमध्ये. आणि त्यांचा डोंगरो गाव आहे, त्या गावामध्ये माझ्या मामाचं
मामाने समाजकार्य, त्याचा खूप मला माझ्या आईला खूप त्यांचा गर्व असायचा. म्हणजे भावाचा बहिणीला खूप अभिमान असतोच. तर माझ्या आईला खूप त्यांचा अभिमान असायचा की माझा भाऊ मोठा की हा समाजाचा अध्यक्ष आहे, आणि तिला खूप अभिमान झाला. आणि मी त्यानंतर मी झालो आणि आईने मला काही शिकवल्या गोष्टी, आणि आईमुळे मी घडलो आता, आणि या पदावरती आता आम्ही आलेलो आहोत. खूप काय बोलायचं आहे, परंतु जरा माझ्या घरी प्रॉब्लेम झालेला आहे. माझी सख्खी बहीण आहे, तिचे मिस्टर जरा खूप म्हणजे सिरियस आहेत, त्यासाठी फोन येत आहेत, म्हणून मी जातो. परत एकदा येईल आणि ह्या मंडळाला एवढंच सांगेन की मुंबईमध्ये आपण राहतो, काही लागलं, काही वस्तू लागल्या, तुम्हाला कुठे काही गरज पडली तर मला सांगा, एवढंच या प्रसंगी सांगतो. आपण माझा सत्कार केला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आणि आता गणपती येत आहेत, गणपती आल्यानंतर आपल्या मनामध्ये खूप आनंद असतो. बाप्पा येत आहेत असे आपल्याला ओढ लागते, आणि ओढ लागते गावाची, आणि त्यात आपल्याला त्या सणासाठी आपल्याला गावाला जावं लागतं. आणि हा वर्षानुवर्ष कार्यक्रम चाललाय. मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो की आमचे हे सर्व तरुण मंडळ, आपण आलेले सर्व बंधू भगिनी यांना सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं ठेव अशी प्रार्थना करून मला बोलवलं, मान सन्मान केला, त्याबद्दल आपला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर एक शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय मेस्त्री साहेब. यानंतर मी समीरजी देसाई साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करायचं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना तिवार वंदन. व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं मनोगत झाले असे चेंबूरचे माजी आमदार आणि माझे मित्र तुकारामजी काते, एक तरुण नेतृत्व अनिकेत तटकरे, आमच्या माजी नगरसेविका पाटेकरताई, गोरेगावचे शाखा प्रमुख दीपक रामाणे, सगळेच मंचावरील सत्कार मूर्ती, मान्यवर मंच उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सर्वप्रथम या सगळ्या कार्यक्रमाचा सार जर एका वाक्यात जर म्हणायचं तर रायगड मी मराठी प्रतिष्ठानाला एवढंच संदेश द्यायचा आहे, आदमी काम का होना चाहिए, नाम का नहीं. आणि या संस्थेची जेवढी प्रशंसा केली जाईल तेवढी कमी आहे. तुमचं कामाची व्याप्ती ही इतकी मोठी आहे, तुमचं कॅनव्हस इतका मोठा आहे आणि तुमचं प्लॅनिंग इतकं चांगलं आहे की कुठल्याही राजकीय पक्षाने देखील तुमच्याकडनं धडे घ्यायला हवेत असं माझं प्रांजळ मत आहे. मी अधिक वेळ घेणार नाही, परंतु तुमच्या बरोबर जुडलो आहे, किंबहुना तुम्ही मला ओळखतात, ह्याचा मला किती हेवा आहे हे सांगण्याकरता इतकंच सांगेन, मशहूर होने की मेरी ख्वाहिश नहीं, बस रायगढ़ मी मराठी प्रतिष्ठान मुझे जानती है, इतना काफी है. खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. जय हिंद. तुमची एक मागणी आहे की तुम्हाला कुठेतरी एक स्थायी जागा मिळायला हवी. यथा कधी सत्ता पुन्हा एकदा जर हातात आली किंवा सत्तेवर कधी जाण्याचं भाग्य लाभलं तर प्रथम माझ्या मॅनिफेस्टोमध्ये मराठी रायगड मराठी प्रतिष्ठानाला गोरेगावमध्ये एखादी जागा, स्थायी जागा मिळवून देण्याचा प्रांजळ प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंचाची आज्ञा घेतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद साहेब. आपण दिलेली कमिटमेंट आपण जरूर पूर्ण कराल आणि त्याच कमिटमेंटला ऊर्जा समजून आमचं कार्य पुढे चालू राहील. यानंतर सत्कारमूर्ती सन्माननीय प्रदीपदादा देवेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. नमस्कार. भगवान श्रीकृष्णाला नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आज रायगड मी मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे
हा पुरस्कार ठेवण्यात आलेला आहे आणि या खास पुरस्कारसाठी आज उपस्थित झालेले आमचे अनिकेत दादा तटकरे युवा नेते राष्ट्रवादीचे खरोखर तरुण पिढीसाठी ते एक आवर्जून कुठेही उपस्थित राहतात. त्यांच्या सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. त्यानंतर गोरेगाव रायगड मी मराठी प्रतिष्ठानाचे एक मार्गदर्शक सन्माननीय कीर्तिकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या. तसेच कृष्णाजी माडिक साहेब, विठ्ठलजी दिवेकर, शांताराम गायकर साहेब, बबन साहेब आणि सर्व उपस्थित मान्यवर आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, आज हा सेवा सन्मानार्थ पुरस्कार सोहळा 2024 या रायगड मी मराठी प्रतिष्ठानाने आमचं नाव दिल्याबद्दल आणि यांनी सन्मान केल्याबद्दल मी त्यांचा खरोखर मनापासून आभारी आहे की आमची 15 ते 20 वर्षाची सेवा कुठेतरी त्याची पोचपावती आज त्यांनी आम्हाला दिली. हा सत्कर्म मला वाटतं सेवा करणं हा ज्याच्या मनापासून आहे. जसं रायगड मी मराठी प्रतिष्ठान तटकरे अनिकेत साहेबांना सांगू शकतो की याच्यामध्ये सर्व तरुण पिढी आहे आणि खरोखर मनापासून वाटतं की अशी तरुण पिढीला काहीतरी एक प्रतिष्ठान ही आदेश लाड साहेब देत आहेत. कारण आपली तरुण पिढी दुसरे भरकटण्यापेक्षा कुठेतरी एक समाजाचं काम करतं आणि या समाजाच्या वाहामध्ये हे मुलं मला वाटतं कुठलेही काम असू द्या, रक्तदान शिबिर, कुठलंही काम समाजाचं, त्या समाजासाठी ते झगडणारी माणसं आहेत आणि म्हणून या रायगड मी मराठी प्रतिष्ठानचा अभिमान वाटतो. कारण आम्ही सुद्धा तेच काम करतो समाजाचं आणि तेही सुद्धा समाजाचेच काम करतात आणि या समाजाच्या कामासाठी कधीही आम्ही रात्री अपरात्री तयार असतो आणि या मुलांना कधीही गरज भासेल तेव्हा आम्ही त्यांच्या बरोबर असतो. म्हणून त्यांचा हेवा वाटतो आणि ही सेवा करण्याचं काम ही ईश्वर सेवाच असते. आणि मी जास्त काही वेळ न घेता तुम्ही सर्व इथं उपस्थित राहिलात या सोहळ्याला, तेव्हा सर्वांचं, आमच्या नवदीप मित्र मंडळ, पास्टी महिला मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या सर्वांचं मी खूप खूप आभारी आहे. इथे तुम्ही सर्व उपस्थित राहिलात, आभारी म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. यानंतर शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय पाटेकर मॅडम यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्याला मानवलं. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आदरणीय व्यक्तिमत्व, रायगड बी मराठी प्रतिष्ठान आयोजित आजच्या या सेवा सन्मानार्थ पुरस्कारच्या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित प्रतिष्ठानचे सर्व मान्यवर पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठानचे सभासद आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य, खरोखर प्रतिष्ठानच्या वतीने ज्यांना हे पुरस्कार देण्यात आले असून निवड केलेली आहे असे दिसण्यात येतं आणि सर्वांनाच मी खूप खूप शुभेच्छा देते. प्रतिष्ठानच्या सदस्यांना गेले अनेक वर्ष हे प्रतिष्ठान कार्यरत आहे. मला वाटतं अलीकडेच गोरेगाव येथे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. म्हणजे असे अनेक सामाजिक उपक्रम प्रतिष्ठानच्या वतीने राबविले जातात आणि हे खरं आहे, ह्यात सातत्य टिकवणं अतिशय महत्वाचं असतं. असं असताना तुम्हा सर्वांची सोबत आणि साथ या प्रतिष्ठानला लाभलेली आहे. प्रतिष्ठानला मी खूप खूप शुभेच्छा देते. भविष्यामध्ये सुद्धा तुमच्या हातून चांगले उपक्रम राबवावे आणि या ठिकाणी आम्हाला बोलावले, आमचा मानसन्मान केला त्याबद्दल खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. त्यानंतर काही मीटिंगच्या संदर्भात सन्माननीय अनिकेतभाई तटकरे यांनी कार्यक्रमाकरिता पुढे जायचं आहे, तर त्यांनी विनंती केली की मला आपण पुढे जाण्यासाठी
मला प्रथम प्राधान्य द्या म्हणून मी बाईंना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करायचं. रायगड मी प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केलेला सेवा सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले माझे बंधू सन्मान्य अमोलजी कीर्तीकर आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी मनोगत आपलं व्यक्त केलं आणि आपल्या सर्वांची रजा घेतली ते माझे आमदार सन्मान्य तुकारामजी काते साहेब, सन्मान्य देसाई साहेब, सन्मान्य कामत साहेब, आवर्जून ज्यांना आपण या ठिकाणी सन्मानित केलं ते समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं या हेतूने काम करत असलेले आजचे सत्कारमूर्ती सन्मान्य कृष्णाजी महाडिक, प्रदीपदादा दिवेकर, संतोषजी राणे, ॲडव्होकेट जगदीशजी जायले साहेब, त्याचबरोबर संतोषदादा अबगुले या प्रतिष्ठानचे सन्मान्य संस्थापकीय अध्यक्ष आदेशजी लाड, त्यांचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, रत्नागिरी, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, वसई विरार, मुंबई, त्याचबरोबर महिला कार्यकारिणीचे सर्व सन्मान्य अध्यक्ष, त्यांचे सर्व कमिटी मेंबर, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी अबनजी मनवे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर समाजात काम करणारे सर्व सन्मान्य कार्यकर्ते, उपस्थित माझ्या माता भगिनी आणि विशेष करून ज्यांचा सत्कार आपण या संस्थेच्या माध्यमातून केला ते खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे यांनी गडसंवर्धनाचं काम, साफसफाईचं काम या सर्व पाची प्रतिष्ठानांनी केलं, त्यांचे सर्व सन्मान्य मावळे. मी सुरुवातीलाच रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या अंतःकरणापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की मुंबईसारख्या ठिकाणी या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण सर्वच जण अमोलजी व्यस्त असतो. गावाकडे एखाद्या वेळेस कार्यक्रम करायचा म्हटलं तर आम्हा राजकीय मंडळींना किंवा कुठलाही प्रतिष्ठानला सोपं जातं, कारण गावामध्ये कार्यक्रम करणं, गावकीची हाक दिली, 2 दिवस आधी गावकीच्या कांबळ्यावर बसलो की सहजरित्या त्या ठिकाणी नियोजन होतं. तर मुंबईसारख्या ठिकाणी या महानगरामध्ये, या महासागरामध्ये आपल्या लोकांना एकत्र करणं, थेंबे थेंबे जसं तळे साचे तसं प्रत्येकाला या जाळ्यामध्ये गुंफण्याचं काम रायगड मी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 6-7 वर्षामध्ये करण्यात आलं. खरं तर आदेशजी तुमचं आणि तुमच्या सर्व सहकार्यांचं मी याकरता अभिनंदन करतो, कारण आज आपल्या गावापासून, आपल्या तालुक्यापासून, आपल्या जिल्ह्यापासून, आपल्या कोकणापासून थोडेसे लांब आपण आलो. मुंबई तशी कोकणातच आहे, पण तरी सुद्धा व्यवसायाच्या निमित्ताने, नोकरी धंद्याच्या निमित्ताने आपण सर्वजण मुंबईमध्ये आलो. आजही आपले आधीची पिढी काही अंशी इथे आहे किंवा आई वडील असतील, आजी आजोबा असतील, गावाकडेच आहे, पण मातीचं आपल्या गावाचं असलेलं नातं आपण आजही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून टिकून ठेवण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न अशा या वेगवेगळ्या उपक्रमांना करताय. याचा विशेष उल्लेख मला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करावासा वाटतो. तर गेल्या वर्षी सुद्धा मला या कार्यक्रमाचं निमंत्रण तुम्ही सर्व मंडळींनी दिलं होतं, पण काही कार्यक्रमाच्या आधीच काही कार्यक्रम दिलेले होते, त्याच्यामुळे मी येऊ शकलो नाही. यावेळेस तर 1 महिनाभर आधी आमच्या टाकळीने निरोप दिला की भाई तुम्हाला यावं लागेल. त्याच्यामुळे आज 18 तारीख ठेवलेली होती. सकाळच्या वेळेस हा कार्यक्रम होईल असं अपेक्षित होतं, त्यामुळे आज इथेच थांबण्याचं ठरवलं होतं. पण आज मतदारसंघांमध्ये सुद्धा व्हायला सुद्धा अशाच प्रकारचा सन्मानाचा कार्यक्रम तो त्या ठिकाणी होता. तिथल्या काही तरुणांना प्रशिक्षणाचा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केलेला होता. आणि मग त्याचबरोबर जिथे वेळेवर पोहोचलो तर खातेसाहेब नाही तर चेंबूरवरनं गोरेगावला येणं असं लांब वाटत असेल तर विचार करा, कोकणातनं, दुर्गम भागातनं या ठिकाणी माणसं किती काबाड कष्ट करून या ठिकाणीपर्यंत पोहोचतायत आणि आपला संसार त्या ठिकाणी यशस्वीरित्या करतायत. त्यामुळे अधिक बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही. मात्र आज माडिक साहेबांसारखे
आरोग्य खात्यामध्ये काम करत असलेले एका सहकार्याला सन्मानित करतात. खरं तर मला आठवतं माणिक साहेब आपली भेट 2017-18 मध्येच झालेली होती. रायगड मित्र पुरस्कार देण्याकरता माझी शिफारस त्यावेळेस मला देता आली. आदित्यताई तेव्हा जिल्हा परिषदची अध्यक्ष होती आणि माझा सहकारी माझ्या गावातला समीर खेडेकर तो आपला नातेवाईक त्यांनी आणि माझी आणि आपली त्यावेळेस भेट घालून दिली. तुम्ही सातत्यपूर्णपणे मी पाहत असतो की वेगवेगळ्या ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या भागातील शाळा असतील, हॉस्पिटल असतील, वेगवेगळे सामाजिक सांस्कृतिक क्रीडा उपक्रम असतील याकरता सदैवपणाने तुम्ही आपल्या परिसरामध्ये तळा मसळा शिवरतात आणि त्याचबरोबर महाड कोल्हापूरमध्ये सुद्धा अलीकडच्या कालखंडामध्ये काम करताना पाहायला मिळते. त्यामुळे भविष्याच्या कालखंडामध्ये सुद्धा तुमच्या हातून असेच समाजोपयोगी कार्यक्रम होत राहू अशीच सदिच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. प्रदीपदादा दिवेकर असतील त्यांनी सुद्धा त्यांच्या परीने आमच्या मसाया तालुक्यातील पाष्टी या गावामध्ये राहत गवळवाडीचे आमचे सहकारी आहेत. ते करत असताना त्यांचा व्यवसाय उद्योग सांभाळत असताना सामाजिक भान मनामध्ये ठेवत वेगवेगळे यथाशक्ती उपक्रम त्यांनी सुद्धा राबवले. तुमच्या माध्यमातून सुद्धा भविष्याच्या कालखंडामध्ये अशाच पद्धतीचे उपक्रम राबवले जातील अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. संतोषजी राणे साहेब इथे उपस्थित आहेत. स्वच्छतेचे दूत म्हणून असताना आपण सन्मानित केलं. निश्चितच फक्त सन्मान करून आपण थांबणार नाही तर त्यांच्याकडनं सुद्धा त्यांचा आदर्श घेऊन त्यांचे धडे गिरवत आपण सुद्धा मुंबई आणि आपलं कोकण आणि आपलं राज्य आपला देश स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करू. असा खऱ्या अर्थाने जर सन्मान करायचा असेल मला वाटतं आपण सर्वांनी ही शपथ घेतली पाहिजे की आपण सुद्धा या अशा स्वच्छता दूतांचं काम थोडंसं कमी करायचं असेल तर आपण थोडासा पुढाकार घेऊन जिथे इथे दुर्गंधी दिसेल किंवा अस्वच्छता दिसेल किंबहुना आपण कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी कचरा पेटीशिवाय टाकणार नाही हा प्रण आपण सर्वांनी केला तर खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान होईल असं म्हटलं तर काय चुकीचं ठरणार नाही. आज जगदीशजी जायगरे साहेब असतील यांनी आपल्या ऍडव्होकेट म्हणजे वकिली पेशीतूनच वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी राबवत असतात. विविध सामाजिक संघटनेला जे काही योग्य पद्धतीचं असलेलं लिगल ओपिनियन नाही तर आज आपण पाहायला गेलं तर हायकोर्टला मधील स्वानंदजी कुठल्याही वकिलाचा आपण फीस घ्यायला गेलो किंबहुना त्याला ब्रीफिंग द्यायची झाली अमोलची तरी 15 मिनिटाच्या ब्रीफिंगचे ₹1,00,000-1,50,000 रुपयाशिवाय कमी होत नसतात. पण अशा वेळेस आमच्या जगदीशजींनी मोफत पद्धतीने अशा सामाजिक काम करत असलेल्या संस्थेला मार्गदर्शन करतात. निश्चितच तुमची स्फूर्ती घेऊन लोक सुद्धा आमची मंडळी त्या ठिकाणी काम करतील असा विश्वास व्यक्त करतो. संतोषदादा अब्गुले ते आणि त्यांचे सर्व सहकारी रक्तदानाचं महत्वपूर्ण काम करतात. मुंबईसारख्या ठिकाणी आरोग्याच्या बऱ्याच समस्या निर्माण होत असतात किंबहुना आपल्या ग्रामीण भागातले सुद्धा बरेचसे रुग्ण मुंबईसारख्या ठिकाणी येतात. अशा वेळेस कोणाकडे जायचं कोणाकडे हात पसरायचा हा प्रश्न ज्यावेळेस येतो त्यावेळेस संतोषजी तुमचे आणि तुमचे सर्व सहकारी ते पुढाकार घेतात आणि लगेच त्या ठिकाणी रक्तदानासारखं महान कार्य करतात. त्यामुळे तुमच्या सुद्धा कार्याला अंतःकरणापासून या ठिकाणी सदिच्छा देतो. तुम्ही सुद्धा भविष्याच्या कालखंडामध्ये अशाच प्रकारच्या आरोग्याच्या याच्यामध्ये काम करत राहा अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर महत्वपूर्ण मला जो विशेष कौतुक वाटलं ते म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दुर्ग संवर्धन करणाऱ्या माझ्या सर्व संस्थांचं आज जय भवानी जय शिवाजी बोलून आपण सर्वजण नाव म्हणजे आपण जयघोष करायचं झालं तर अंगावर आजही रोमांच येतो. पण अशा वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मनाशी बाळगत खऱ्या अर्थाने त्या गडकिल्ल्यांचं संवर्धन होणं हे गरजेचं असतं. आधीच्या पिढीने माझं आणि हिचं प्रेम होतं अशी बरेच अक्षर काढून ठेवलेली होती. पण अलीकडच्या कालखंडामध्ये आपण पाहायला गेलं तर जागरूकता या सर्व गोष्टींमध्ये आले. तरुण सहकारी ज्या वेळेस गडकिल्ल्यांवर जातात किंवा ते मोहीम हातात घेतात. आता सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक सोहळा दुर्गराज रायगडावर संपन्न झाला. त्यावेळेस सुद्धा असंख्य असे म्हणजे मावळे त्या ठिकाणी आले. कारण जवळपास 1 लाखाहून अधिक त्या ठिकाणी शिवभक्त शंभूभक्त रायगडच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज नतमस्तक होण्याकरता आलो. तिथे मग खाण्याच्या बाबतीत असेल
पाणी पिण्यानंतर बाटल्या टाकण्याच्या बाबतीत असेल किंवा प्लास्टिक, हे सगळं गोळा करण्याचं काम जवळपास 25 ते 30 टन प्लास्टिक आणि सगळं कचरा त्या कालखंडामध्ये 2 दिवसामध्ये पूर्णपणाने गडसंवर्धन करण्याचं काम माझ्या ह्या सर्वच भारदार शिवभक्तांनी शंभूभक्तांनी त्या ठिकाणी केलं. भविष्याच्या कालखंडामध्ये तुम्ही सुद्धा असंच काम करत राहा. हे करत असताना मला कल्पना आहे की केंद्र सरकारची ASIची मान्यता बऱ्याच वेळेला आपल्याला घ्यावी लागते, तेव्हा बऱ्याच वेळेला अडचणी त्या सगळ्या गोष्टींना आपण सामोरं जातो. एखादं चांगलं काम करायचं असेल किंवा एखाद्या किल्ल्यावर आपल्याला लाईट जरी लावायचा असेल, झेंडाचा स्तंभ जरी लावायचा असेल, तरी सुद्धा बऱ्याच अडचणी आपल्याला येतात. अशा वेळेस केंद्र सरकारच्या परवानगी असतील त्या सुद्धा आणण्याकरता बरीच प्रक्रिया आपल्याला करावी लागते. मात्र ह्या संदर्भात जर कुठे काही प्रश्न निर्माण झाले, कारण तळासारख्या आमच्या तळगडावर गेले 6-7 वर्ष आम्ही सातत्यपूर्णाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने, जसं दुर्गराज प्रतापगडावर मशाल यात्रा ही दिवाळीच्या दरम्यान होते, विकोरी पौर्णिमेच्या दरम्यान मला वाटतं होते, तशाच प्रकारची मशाल पेटवण्याचं म्हणजे प्रज्वलित करण्याचं काम आम्ही सर्वजण त्या ठिकाणी तळगडावर करत असतो. तसंच गोसाळगडावर सुद्धा आम्ही या वर्षीपासून तो उपक्रम सुरू करणार आहोत. तेव्हा असे वेगवेगळे उपक्रम करण्यासाठी सुद्धा जर आपल्याला काही मदत लागली तर जरूर आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला सगळं असताना मदत करू, एवढंच विश्वास मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. मी रायगड मी प्रतिष्ठानच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक पुनश्या अभिनंदन करतो. विशेष करून माझ्या माता भगिनींनी सुद्धा या सर्व प्रक्रियेमध्ये आपण सामावून घेतलं आणि त्यांना सुद्धा या प्रतिष्ठानच्या एक सदस्य म्हणून एक मान सन्मान दिला. त्या सुद्धा माझ्या माता भगिनी वेगवेगळे उपक्रम जर करणार असतील, आता श्रावण मास चालू आहे तेव्हा बऱ्याच ठिकाणी महिलांचे सुद्धा उपक्रम होत असतात. त्या दरम्यान सुद्धा आपल्याला काही मदत लागली ती सुद्धा देण्याची तयारी मी असेल, तुमची भगिनी महिला व बालकल्याण खात्याची मंत्री आदित्यताई यांच्या माध्यमातून निश्चितच केलं जाईल. हा सुद्धा विश्वास माझ्या समस्त माता भगिनी देतो. कारण उद्या राखी पौर्णिमेचा पवित्र सण आहे, त्याच्या शुभेच्छा देत असताना आपल्याला सुद्धा इतकं काही माता भगिनींना ह्या क्षेत्रामध्ये पुढे देता येईल, त्यांना सुद्धा समाज कार्याची आवड असते, त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल तो सुद्धा प्रयत्न आम्ही सर्व मंडळी करू. पुन्हा जाता जाता मी रायगड मी प्रतिष्ठानच्या या कार्याला आमच्या वतीने मदत म्हणून मी 1,51,000 रुपये मी आपल्याला या ठिकाणी जाहीर करतो. कुठलीही राजकीय अपेक्षा नाही, कुठलीही इतर याच्या मागीची भावना नाही. एकच भावना आहे की आज या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोण कुठल्या समाजात जन्माला आला, कोण कुठल्या जातीत जन्माला आला, कोण कुठल्या धर्मात जन्माला आला हे आपण पाहिलेलं आहे. इथं मी पाहतोय तर सर्व धर्मीय, सर्व जातीय, सर्व समाजाची मंडळी एका छताखाली काम करतात, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. याचा आनंद असू शकत. तर आता आपण सध्या पाहतोय राज्यामध्ये काय चाललंय, तर समाजामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये ते दुर्दैवीरित्या या प्रोग्रामी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते. मात्र आपलं रायगड मी प्रतिष्ठान, मराठी प्रतिष्ठान हे त्याच्यापासून लांब आहे. त्याला कोणाची नजर न लागो अशीच भगवंताच्या चरणी, गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वच पुढच्या भविष्याच्या उपक्रमांना मी मनपूर्वक शुभेच्छा देऊन तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय श्रीराम.